आज इतक्या दिवसांच्या संघर्षानंतर लढाईनंतर फायनली निकाल लागला इलेक्शनचा आणि आज सौ मीनाक्षीताई पाटणकर यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. तर खूप खूप अभिनंदन मीनाक्षी मावशींना. तर आज प्रत्येक घाटलेकराचा विजय झालाय, प्रत्येक घाटल्यातल्या मराठी मनाचा विजय झालाय, कारण इथली भूमिपुत्री निवडून आले आहेत. आणि तर तुम्ही इकडे बघू शकता तिथे किती सारे लोक आहेत फक्त हा विजय सेलिब्रेट करण्यासाठी. आज घाटले गावच्या मैदानात किती लोक जमलेत आणि ही सगळी लोक फक्त आणि फक्त विजय सेलिब्रेट करण्यासाठी जमलेत. कसं वाटतंय? फर्स्ट खूप स्पीचलेस आहे मी आणि ऍज अ सन मी खूप प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी. प्राइसलेस. लोकांनी एवढा सपोर्ट दिला, एवढी मेहनत केली, बायकांनी, पुरुषांनी, लहान पोरं पण होते, मुलांनी, सर्वांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि सच्चाईची लढाई होती, स्वाभिमानाची लढाई होती आपल्या मराठी माणसाची. सो खूप बरं वाटतं. थँक्यू. तर आज विजय सेलिब्रेट करताना तुम्हाला कसं वाटतं? आज हा विजय आम्हाला म्हणजे जेव्हा आमचा उमेदवार निवडला गेला तेव्हाच आम्हाला माहिती होतं, पण आज प्रत्यक्ष जेव्हा निवडणुकीचा रिझल्ट लागला ना त्याचा भरपूर आनंद आहे. त्यात एक आमच्या वॉर्डात आमच्या आगरी समाजाची महिला निवडून आली, ओबीसी समाजाची महिला निवडून, आमच्या सर्व महिला मंडळांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचा हा खरा विजय आहे आमचा. आणि विरोधकांना एवढंच सांगेन की दर टायमाला बोलतात की आम्ही उद्धव साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केला, पण आम्ही एकनाथ शिंदेना सांगू आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय. तर आजचा विजयाचा प्रसंग तुम्हाला कसं वाटतंय? आनंद व्यक्त करा. आनंद व्यक्त करतो आम्ही सगळे गावकरी आणि सगळे वाडीतले सगळे रहिवासी जे आहेत त्यांनी मीनाक्षीताईंना निवडून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. छान वाटतंय आमची ताई निवडून आल्यामुळे. खूप मस्त, खूप आनंद झालेला आम्हाला. जल्लोष आहे, जल्लोषी फटाक्याचा आवाज ऐकायला, फटाक्याचा आवाज बघा. तुमचा आनंद व्यक्त करा. आनंद म्हणजे काय बोलणार आता, काय शब्दच नाहीये. आणि ते वापरायचे शब्द इकडे बोलू नाही शकत कॅमेरावर. तुम्हाला आज कसं वाटतंय? अरे छान वाटतंय, एकदम मस्त. काहीतरी वेगळं काहीतरी घडल्यासारखं वाटतंय, केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतंय आम्हाला. थँक्यू. तर कसं वाटतं आज तुम्हाला हा जल्लोष सेलिब्रेट करताना? हा लोकांच्या मनातला विजय आहे. ही घाटल्यातली मुलगी होती आणि तिच्या मागे पूर्ण घाटला गाव आणि अख्खा घाटला म्हणजे हा पूर्ण वॉर्ड तिच्या मागे उभा राहिला. म्हणजे हा लोकांचा विजय आहे, लोकांच्या मनातला विजय आहे. सुद्धा वाटलं नव्हतं एवढा मोठा विजय होईल, जिंकणार एवढं माहिती होतं. चर्चा चालायची आमची आपसात, 2000चा लीड घेऊ, 3000चा लीड घेऊ, 4000 लीड घेऊ. कोण म्हणत होतं एकदम तुल्यबळ लढत होणार, घासून येणार. पण तुम्ही एवढं प्रेम केलं ना की खरंच. आणि एवढं प्रेम मिळणार आहे, हे मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे हे मला कळलं नाही, कारण शेवटचे 2 दिवस मी 5 मिनिट सुद्धा झोपलो नाही. 2 रात्री मी 5 मिनिटं माझ्याबरोबरची सर्वच आमचे सन्मान्य पदाधिकारी. हा अद्भुत आघाडीचा विजय झालाय घातल्यात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, या 3 आघाडीने, या 3 नेत्यांनी
सेलिब्रेशन नॉनस्टॉप संपणार नाहीये इकडे, कारण इकडे फटाक्यांचा आवाज एवढा पण मला ओढून बोलायला लागतंय. तर तुम्ही माझा व्हिडिओ इकडेच संपवते आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बहुतेक जणांना पाठवा. आणि माझा अजून एक चॅनल आहे जस्ट लाईक हिरण्या, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.